हा एक रिलेटेबल टॉपिक आहे फोटोग्राफरसाठी. जर तुम्ही फोटोग्राफर असाल तर नक्कीच तुम्हाला हे जे पॉपअप्स आहेत किंवा मेसेजेस आहेत हे बघून तुम्हाला धक्का बसतो. सो ह्याचं कारण एकच आहे की काही न्यूकमर फोटोग्राफर्स असतील किंवा काही जुने असतील, जे ह्या फील्डमध्ये काम करत आहेत आणि डिलिव्हरेबल्स देत नाही आहेत किंवा खूपच डिले करत आहेत, अति डिले करत आहेत. डिले झालं तरी मित्रांनो कसं असतं, कम्युनिकेट करायचं आणि क्लायंटला डेटा जो आहे तो आपण देऊन टाकतो. सो तुमच्यासोबत असं झालं आहे का किंवा कोणता फोटोग्राफर जिथे जास्त पैसे भेटत आहेत, तुम्हाला शब्द देऊन देखील तिथे गेला आहे का? हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि काय बोलाल तुम्ही अशा फोटोग्राफर्सला हे पण कॉमेंट करा. आणि जर अशा प्रकारचे कधी तुम्हाला मेसेज असतील तर ह्यासाठी मी तरी एकच करतो की मी पर्सनली क्लायंटशी भेटतो आणि एक कॉन्ट्रॅक्ट बनवून घेतो आणि त्यानंतरच मी शूट हे आहे पूर्ण करतो. आणि भले मला ॲडव्हान्स देऊ अथवा न देऊ, मी एकदा जर शब्द दिला म्हणजे आम्ही जर वर्ड देतो की सर तुमच्या शूटला आम्ही येऊ, मग भले ते 2,000चं असो किंवा 2,00,000चं असो, आम्ही ते करतोच करतो. आणि हे मला वाटतं सर्वच फोटोग्राफरनी फॉलो केलं पाहिजे. पण हे विसरू नका, कॉमेंट करा त्या फोटोग्राफरसाठी जे असे प्रकारचे कामं करून क्लायंटला डाऊटमध्ये पाडतात आणि चांगल्या फोटोग्राफर्सला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं अशा प्रकारचे मेसेजेस. तर नक्की कॉमेंट करा त्या लोकांसाठी.